आता आपलं पॉडकास्ट वास्तूचं झालं म्हणून इथे एक सांगते की तुमच्या बेडरूममध्ये जर तुमच्या बेडच्या समोर आरसा असेल तर बऱ्याचदा एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरची संभावना वाढते. त्यामुळे तो जितका लवकर शक्य असेल तितका काढा. आणि हेही अनुभवास आलंय की आरसा काढला की समोरच्या व्यक्तीला कळतं अरे मी चुकतोय नाही, रिअलायझेशन होतं आणि ही विल कॉन्सन्ट्रेट ऑन हिज पर्सनल लाईफ. सो ते करणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे शुक्र खूप स्ट्रॉंग व्हायला मदत होते. आणि शुक्राचा अजून एक चांगला उपाय म्हणजे दर शुक्रवारी कोणत्याही देवीच्या मंदिरात जाऊन तुम्ही शुक्रवारी तिची ओटी भरा. ओटीमध्ये शृंगाराच्या वस्तू देणं खूप लाभदायी असतं. आपल्याकडे साडी चोळी म्हणजे खण नारळ हे म्हटलं जातं. तर जी आपण वापरतो किंवा ज्या क्वालिटीची आपण वापरतो तीच द्यायची. नॉर्मली मंदिराच्या बाहेर 200 रुपयाची साडी, मी आज 200 रुपयाची साडी घालणार नाही. जर मी 200 रुपयाची घालते तर तिला मान्य आहे, तिला मान्य नाही मग ती पण मान्य करणार. पण जर तुम्ही 1000ची घालताय तर कमीत कमी 1000ची, तुम्ही 500ची पण घालताय तर 500ची द्या ती साडी. ब्लाऊज पीस असा घ्यायचा की ज्या वेळेस आईच्या चरणावर ती साडी आणि ब्लाऊज पीस जाईल आणि जिच्या कोणाच्या हातात तो पडायचं असेल किंवा आई जगदंबेने ते ठरवलेलं असेल ना कोणाला तरी जायचं आहे, जिच्या हातात पडेल तिच्या हातात पडता क्षणी तिलाही भावना आली पाहिजे वाव मला हा ब्लाऊज शिवायचा आहे. नाही कारण शेवटी ती कोणाला तरी जाणार आहे. एक्झॅक्टली, कारण ते कनेक्शन आहे. कारण जेव्हा आपण तुम्ही म्हणालात की मंदिराच्या बाहेर 200 रुपयाची जर साडी आपण घेतली आणि ब्लाऊज कोणता असा घेतला एक नॉर्मल त्याच्याबरोबर द्यायचा आहे म्हणून, तर त्यांच्या हातात जे जाणार त्यांची ती भावना वेगळी. हा ठीक आहे भेटलंय, तो बाजूला होतो. तो बाजूला होतो. मग मी नेहमी सांगते की ओटी भरताना तुम्ही जे शक्य आहे, साडी नाही शक्य आहे ना, तुम्हाला चांगला ब्लाऊज वाटतं ना चांगला द्या, पण जे द्याल ते छान द्या. मग तिथे नारळ तांदूळ आपल्याकडे महत्त्वाचं आहे. मोगऱ्याचं फूल मिळालं तर छान, नाही मिळालं तर कोणतंही सुवासिक फूल ते नाही, ते मिळाल्यानंतर तुमच्याकडे भाजलेले चणे आणि गूळ आपला जो आपण खातो म्हणजे पुन्हा ऑर्गॅनिक, तो केमिकलवाला येलो गूळ नाही द्यायचा. तुम्ही जे खाता तेच द्यायचं, ते गूळ द्यायचा. आणि एक शृंगाराची वस्तू मग तुम्ही गळ्यातलं देऊ शकता. आता नॉर्मली आम्हीही काय म्हणतात त्याला, ती नॉर्मल ज्वेलरी वापरतो, सगळंच काही सोन्याचं नाही वापरत. मग तुम्ही असा एखादा छान दागिना द्या की बघता क्षणी जिच्या कोणाच्या नशिबात येतो तो तिने वापरला पाहिजे. म्हणजे हे सगळं जेव्हा देते मग तुम्ही टिकलीचं पाकिट देऊ शकता. हिरव्या बांगड्यांचा चुडा देणं हे बुधक का स्ट्रॉंग करायचं लक्षण आहे. ॲक्च्युअली तुम्हाला सांगू का, ह्या शुक्राच्या ओटीत 9च्या 9 ग्रह स्ट्रॉंग होतात. आणि म्हणून आपल्याकडे पूर्वापार प्रथा चालत आली आहे की घरात कोणी सुवासीन आली की ओटी भरल्याशिवाय तिला पाठवायचं नाही. कारण ती ओटी भरताना 9च्या 9 ग्रह तिथे स्ट्रॉंग करतो. आता आपल्याकडे सांगी वांगी ही प्रथा असल्यामुळे कोणी आपल्याला हे सांगितलंच नाही की अरे ती ओटी का भरायची, सुवासनीला वाण का द्यायचं, वाण हेच असतं. बरोबर. त्याच्यामुळे मग ओटीमध्ये ह्या सगळ्या नवग्रहांच्या वस्तू आल्या. आता मी तुम्हाला जे सांगितल्या त्या वस्तू पण तुम्ही यात देऊ शकता. तुम्ही धान्य देऊ शकता, तुम्ही डाळी देऊ शकता, जे तुम्हाला स्व इच्छेला वाटेल. आणि ही ओटी शुक्रवारी आई जगदंबेच्या मंदिरात जाऊन भरायची. हळूहळू हळूहळू तुमची फायनान्सशी रिलेटेड जी कामं आहेत ती मोकळी व्हायला लागतात. किती करायचं, किती वेळ करायचं हे ज्याचे त्याने संकल्पाविना सिद्धी नाही, ते ठरवायचं. पण ह्याने अतिशय सुंदर रिझल्ट येतात. पुन्हा आलो आपण शनी महाराजांकडे, तर अशा प्रकारे ही 7 ग्रह आपले झाले. राहू आणि केतू. राहू केतूच्या वेळेस राहू केतू करायचं असेल तर तुम्ही तुमच्या घरातलं टॉयलेट अतिशय क्लीन ठेवा. शनिवारी टॉयलेट क्लीन करणं घरातल्या मुख्य व्यक्तीने, पुरुष आणि स्त्री दोघांनी, म्हणजे या एका शनिवारी पुरुषाने तर एका स्त्रीने शनिवारी असं स्वतः क्लीन करायचं. तिथे वाटीत, काचेच्या वाटीत मिठाचं बाऊल ठेवायचं दर शनिवारी आणि ते चेंज करायचं. याने राहू महाराज खूप स्ट्रॉंग होतात. पॉडकास्टच्या माध्यमातून एक राहिलेला किस्सा मी तुम्हाला सांगते की आजकाल नवीन फॅड आहे. मी एका इंटिरियर डिझायनरने मला सांगितलं आणि आम्ही पाहिलं, टॉयलेटमध्ये प्लग लावला जातो. मी विचारलं हे इथे का, ते म्हणाले नाही मॅडम जातकाने सांगितले ते प्लग पाहिजे. मी फ़ोन किया लगेच कि आपने ऐसे ऐसे बताया. तो बोले हाँ मैडम वो मोबाइल लेके जाता हूँ ना मैं, तो बैटरी ड्रेन हो जाता है चार्जिंगला. ओके. मला कळे ना. मैं म्हटलं साहब इतना खर्चा किया है आपने, रत्न संस्कार हुआ है, वास्तु शांति हमने करने वाले हैं,
रत्नसंस्कार झाल्यानंतरची प्रक्रिया होती, कारण इंटेरियर पण पोचलो होतो. वास्तु शांति हम करने वाले, सब कुछ हम कर रहे हैं, आपने कुंडली के उपाय किए, सब कुछ किया है. अब इसके बावजूद आप ग्रोथ चाहते हैं या वही रुकना चाहते हैं? तर मला म्हणाले, मॅडम असं का विचारताय तुम्ही? तर मी म्हटलं की तुम्ही ग्रोथ थांबवण्याचं काम तुमच्या टॉयलेटमध्ये नेऊन ठेवताय. ओके. त्याच्यामुळे कृपा करा, टॉयलेटमध्ये मोबाईल घेऊन जाऊ नका. तुम्ही तुमचा राहू असा असा करत खाली. म्हणजे कसं ते ग्रोथ खाली जाईल? म्हणजे ते राहू महाराज आपण आता जे करतोय ना, राहू महाराज आहेत. ओके. मीडिया. ओके. ठीक आहे. आता मला सांगा, राहू महाराज म्हणजे कलियुगाचे हे आहेत, ते कलियुगाचे राजे आहेत. राजाला कुठे बसवणार? ओके. अच्छा, वॉशरूम मध्ये तर नाही बसवणार. बरोबर. समजा तुम्ही माझ्या घरी आलात, मी तुम्हाला कुठे बसवायला पाहिजे? अपेक्षित सोफ्यावर. हो. की चहा पाणी कसे आहात, चांगल्या खुर्चीवरती वगैरे. ऍटलीस्ट मी तुम्हाला हे नाही म्हणणार ना की जागा नाहीये बसा. बघा, मी म्हटलं ना की आपलं सगळं शास्त्र हे लॉजिकशी रिलेटेड आहे. कोणत्याही म्हणजे मी तर म्हणेल यंग जनरेशनने हे सगळं बघावं, ऐकावं. का? यंग जनरेशनला पडणाऱ्या प्रश्नांची उत्तरं मिळायला पाहिजे, कारण त्यांना सगळं लॉजिकली उत्तर लागतं. लॉजिक आहे. कलियुगाचे राजे राहू केतू आहेत, मग राजाला राजाच्याच ठिकाणी बसवायला पाहिजे ना. तुम्ही पॉडकास्ट करा, तुम्ही सोशल मीडियावर या, तुम्ही सोशल मीडियावर काम करा, राहू मला स्ट्रॉंग होणार. म्हणजे तुम्ही सॉकेटचं म्हटलात ते सेम कनेक्ट होतं मोबाईलला पण, कारण मोबाईल पण हे मीडिया आहे. कुठे ना कुठे तुम्ही म्हणजे ते पण घेऊन नाही जायचं, त्याचं कारण हे. एक्झॅक्टली. इव्हन त्याच्यामध्ये बुद्ध पण खराब होतो. बुद्ध कसा खराब होतो? तुम्हाला इन्फॉर्मेशन कुठून मिळते? मोबाईलवरती. रील काय आहे? एक मीडिया इन्फॉर्मेशन. काहीतरी इन्फॉर्मेशन आहे म्हणून समोरचा व्यक्ती ते ऐकतो. हो. कुठे ऐकतोय? मोबाईलवर. आणि मोबाईल कुठे? से बघा, हे प्रत्येक गोष्ट लॉजिक आहे. ओके. आणि मी म्हटलं ना, मी स्वतःच मला स्वामींनी आणल्यावर मी म्हणजे मी लिटरली चाळली आहेत पुस्तकं की नाही, मला लॉजिकली उत्तर द्या तर मी मांडणार. बरोबर. आणि मी तुम्हाला हे जे सांगते ना, हे सगळं मी अनुभवून झालेली आहे. नाही, आणि जसं तुम्ही म्हणालात पॉडकास्टमध्ये पण की स्वामींनी घडवल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी होतात. हे पण कुठे ना कुठे स्वामींचा आपण टॉपिक काढला. स्वामींवरून ह्या गोष्टी म्हणजे कुठे ना कुठे ह्या लोकांना कळाव्यात आणि त्यांना हे चांगल्या पद्धतीने उपयोग होणार आहे. म्हणजे बघायला गेलं तर ह्या सगळ्या टिप्स आहेत. म्हणजे स्वामींच्या या पॉडकास्ट मध्ये खरं तर काही संबंध नव्हता, परंतु ह्या का घडल्यात? कारण स्वामींना कधी कोणाला तरी हे पोहोचवायचंय. कोणतरी तो व्यक्ती असणार पोहोचवायचं. बरोबर आहे. आणि त्याला हे पोहोचवायचं. ते झालं. संकल्प तुम्ही 6 लाखाचा म्हटलात, त्या सगळ्या या टिप्स म्हटल्यात. म्हणजे ह्या कुठल्या ना कुठल्या गोष्टी तरी लोकांपर्यंत ह्या, आणि ते 200% त्याच्याशिवाय आपण इथे बसलेलो. बरोबर आहे. हो. मग आता राहू महाराज स्ट्रॉंग झाले, तर केतू महाराज हे सांगतात की आपल्याकडे हे म्हण आहे, पळत्या मागे ब्रह्मराक्ष. बरोबर. अति विचार जो व्यक्ती करतो, मी हे करूच का, करत बसू का, असं होतंय, ज्याला काहीही सुचत नाहीये, काही मार्ग मिळत नाही, त्यांना केतू महाराजाचा एक स्ट्रॉंग उपाय सांगते. तुमच्या कुलस्वामिनीच्या मंदिराला एक भगवा झेंडा अर्पण करा, तुमच्या स्वतःच्या कष्टाच्या पैशाने. ओके. 1 करा, 2 करा, 10 झेंडे करा. समजा 3-4 मंदिर आहेत, तेवढे करा जेवढे तुम्हाला वाटतात. जसे जसा तो झेंडा फडकत जाईल तसा तसा तुमचा झेंडा फडकत जातो. हा स्वानुभव आहे. आणि मी म्हटलं ना, अनुभवाविना सिद्धी नाही. त्याच्यामुळे मी हे सगळं अनुभवलेलं आहे. आणि मी सांगते, केतू महाराजांचा अजून एक स्ट्रॉंग उपाय काय माहिती, की एखादं मंदिर उभं राहते, तर बऱ्याचदा ना आपल्याकडे दुर्दैवाने मंदिर उभं राहण्याला खूप त्रास होतो. असं तुम्हाला जाता येता एखादं मंदिर दिसलं की अरे तिथे अडचण आहे, तुम्ही स्वतःहून जा, विचारा काही मदत हवी आहे का. जरुरी नाही आहे तुम्ही फायनान्शियलीच मदत करायला पाहिजे. त्यांना सांगा, मी 4 बिगारी देतो, मी 2च सिमेंटची पोती देतो, किंवा मी 10 जणांना मिळून 10 सिमेंटची पोती देतो. काही होऊ शकतं. हे करा. तुमची जर वास्तू होत नसेल ना, तुमची वास्तू कशी करायची ते केतू महाराज बघतील. ओके. पण भाव तिथे देव. मी इथे काहीतरी करतो, हे करतो म्हणजे माझी वास्तू होईल अशी भावना जर असेल तर 0 रिझल्ट. बरोबर. सो अशा प्रकारे या 9 ग्रहांना छानपैकी मॅनेज आपण ह्या छोट्या छोट्या कृतीतून करू शकतो. त्याच्यामुळे हे करत गेलात
तर तुम्हाला सगळ्या कामात हळूहळू 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 गती मिळते. सो अशा प्रकारे तुम्हाला प्रचंड लाभ होऊ शकतात आणि होतील. आणि ह्यावरती आम्ही डिटेल पॉडकास्ट जो केला आहे अगोदर, जर कुणी तो पाहिला नसेल तो नक्की एकदा बघा. त्याच्यामध्ये खूप साऱ्या टिप्स आणि खूप साऱ्या इन्फॉर्मेटिव्ह गोष्टी आहेत ज्या ताईंनी शेअर केल्यात, तर तो पॉडकास्टही नक्की बघा. मला आनंद होतोय की माझा हा म्हणजे माझे स्वामींचे अनुभव तुमच्यापर्यंत किंवा प्रेक्षकांपर्यंत तुमच्यामुळे मला पोचवता आले, आणि या अनुभवातून अजून काही स्वामी भक्त घडो, त्यांना स्वामींची अनुभूती येवो, हीच एक माझी कामना. नक्की नक्की. तुमच्याकडेही काही असे एक्सपिरियन्स असतील, नक्की तुम्ही या पॉडकास्टवरती, मी कॉन्टॅक्ट नंबर डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन केला आहे, म्हणजे आपण ते पॉडकास्ट थ्रू लोकांपर्यंत चांगल्या गोष्टी पोहोचवू शकतो. बरोबर आहे. तर ताईंचा पण मी डिस्क्रिप्शनमध्ये कॉन्टॅक्ट नंबर मेन्शन केला आहे. तो तुम्ही वास्तू रिलेटेड काही गोष्टी असतील, जसं तुम्हाला कळलं असेल की ताईंना वास्तूमध्ये जे त्यांची एंट्री आपण म्हणू शकतो जी झाली आहे ती स्वामींच्या कृपेने झाले कुठे ना कुठे, आणि त्यांनी आजच्या पॉडकास्टमध्ये एक्सप्लेनसुद्धा केलं आहे. तर तुम्हाला काही क्वेश्चन्स असतील नक्की तुम्ही कॉन्टॅक्ट करा, त्यांचाही नंबर डिस्क्रिप्शनमध्ये आहे. आणि खूप खूप आभार ताई. धन्यवाद. थँक्यू सो मच. धन्यवाद. मलाही खूप छान वाटतंय, आणि अशीच प्रगती घडत राहो सगळ्यांची, आणि सगळ्यांना स्वामींचे आशीर्वाद लाभो हीच कामना. शुभम भवंतु. थँक्यू. हा पॉडकास्ट आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.